झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. पराभवानंतर पराभवाचं खापर स्वतःवर फोडून घेण्याच्या ऐवजी, पक्षाच्या कार्यपद्धतीवर फोडून घेण्याच्या ऐवजी निवडणूक यंत्रणेवर खापर फोडणं याच्यापेक्षा सोपी मार्गच राहिला नाहीये. तुम्ही कोणती ऑथेंटिक आकडेवारी घेतली का? अनेकदा असं होतं की आकडेवारी घेताना ती 3 वाजताची 3:30 वाजताची आकडेवारी 5 वाजता प्रकाशित केली जाते, 5:30 वाजता प्रकाशित केली जाते आणि नंतर मतदान वाढल्यावर सुद्धा आपण ज्या पद्धतीने शंकास्पद घेता आणि तुम्ही तर मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या होत्या. 17C आम्ही भरून घेतला. मग कुठे आहे तुमचा 17C? टोटल का नाही मारत 17Cची? 17C अधिकृत फॉर्म आहे की त्या EVM मशीनवर किती मतदान झालं. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना भ्रम निर्माण करायचा, TV चॅनल्समध्ये भ्रम निर्माण करायचा. आणि तुमची तर मी मुलाखत ऐकली की आम्ही 17C फॉर्म भरून घेणार, 17C फॉर्म भरून त्याची टोटल मारणार. काढा ना 17C फॉर्म आणि मग टोटल मारा 17C फॉर्म भरून. असे कपोकल्पित आरोप करून तुम्हाला काय वाटतं सहानुभूती मिळेल? पुढच्या निवडणुकीत यापेक्षा मोठ्या पद्धतीने पराभूत व्हाल जर तुम्ही खरं विश्लेषण केलं नाही तर. वंचितमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय. जवळपास 20 जागांवर त्यांचे उमेदवार वंचितमुळे पडलेले आहेत. मग त्याचा काय संबंध? वंचित स्वतंत्र पक्ष आहे. मग युती का नाही केली त्यांनी? त्या वंचितवर म्हणजे यांचं काय म्हणणं आहे? यांनीच निवडणुका घडवाव्या, सत्तेसाठी या पक्षाचा जन्म झाला, बाकीच्यांनी निवडणुका घडवायच्याच नाही. मग वंचितशी युती का नाही केली? आदरणीय प्रकाश आंबेडकरजी त्यांना सांगत होते ना की आमच्याशी युती करा. तेव्हा तर तुम्ही अहंकारत होता, वंचित का क्या है. तेव्हा तर तुम्ही वंचितच्या बद्दल तुमची भूमिका किती होती निम्न. मला वाटतं की वंचितमुळे आम्ही पडलो. तर आता तरी शिका ना, मग वंचितला हिस्सा द्या. अनेक जिल्ह्यामध्ये एक समान पॅटर्न जो आहे तो निकालाचा दिसला, असाही महाविकास आघाडीने बोट ठेवलेला आहे या सगळ्या पॅटर्नवरती. हे बघा, याच्याकडे गंभीरतेने बघण्याची आवश्यकता नाही. जेव्हा ते जिंकतात तेव्हा काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय होतो, हारतात तेव्हा EVM मशीन. मग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जेवढे त्यांचे आमदार निवडून आले पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मग तुम्ही कसे निवडून आला तो? आणि तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही निवडून येण्यासाठी महायुतीनी हे आमचे मित्र आहेत, ये अंदर की बात है, सुप्रियाताई हमारे साथ है, ये अंदर की बात है, नाना पटोले हमारे साथ है, म्हणून यांना निवडून आणलं. बाळासाहेब थोरातांना निवडून नाही आणलं असतं का? काहीतरी कपोकल्पित बघायचं. अरे काही तर तथ्य असू द्या. आणि पराभवाचं जर तुमचं विश्लेषण असेल तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. भाऊ, मुंबईचे निकाल जर बघितले असेल तर मुंबईमध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनलाय. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवण्याचं स्वप्न जे आहे ते भाजपचं लवकरच पूर्ण होईल असे चित्र आहे. स्थानिक स्वप्न आमचं असण्याचं कारणच नाही. आमचं साधं स्वप्न आहे, ही मुंबई आर्थिक महानगरी आहे, यामध्ये पायाभूत सुविधा आणि मुंबईकर जनतेच्या मतदारांच्या आयुष्यामध्ये कोणताही त्रास त्याच्या वाट्याला येऊ नये, आमची भूमिका आहे. आमचं काय स्वप्न आहे? आमचं स्वप्न काही मुंबईचा महापौर आमचा व्हावा असं स्वप्न आहे का? आमचं स्वप्न आहे की मुंबई आर्थिक नगरी आहे, महाराष्ट्राचं आर्थिक इंजिन आहे आणि देशाचं इंजिन महाराष्ट्र आहे. तर मुंबईमध्ये आमची सत्ता यावी. आणि मुंबईच्या या अगोदर 55 फ्लायओव्हर कोणी केलं? हा सी ब्रिज कोणी केला? या अगोदर मुंबईमध्ये सी लिंक रोड कोणी केले? या मुंबईमध्ये सिमेंट रोड कोणी करण्याचा निर्णय केला? या मुंबईसाठी पाण्याची योजना कोणी केली? तर साधारणतः मुंबईकर जनतेने याची जाणीव ठेवून लोकसभेत आम्हाला 26 लाख मतं दिले, 24 लाख त्यांना दिले, जागा त्यांच्या जास्त आल्या. हे खरं आहे. भाऊ, शिंदेंनी कुठेतरी मुख्यमंत्री भाजपचा व्हावा त्याला पाठिंबा दिला, परंतु गृह खातं जे आहे ते आता शिवसेना मागते अशी एक चर्चा सुरू आहे. यावर मी प्रतिक्रिया देत नाही, कारण शेवटी हे अतिशय उच्च स्तरावर एकमेकाशी वाटाघाटी होतात, चर्चा होतात, संवाद होतात. आता याच्यामध्ये त्यांनी काय मागितलं हे मग म्हणजे माहिती असण्याचं कारण नाही. भाऊ, भाजपला जी आता सत्ता मिळालेली आहे, देवेंद्र फडणवीस यांची उत्तम कामगिरी त्याच्यामुळे हे शक्य झाल्याचं असं चित्र आता निर्माण झालंय महाराष्ट्रात चर्चा आहे. नाही, ठीक आहे ना, मग शेवटी उत्तम कामगिरीशिवाय सरकार कसे येते? पोलाद कारखाना आशियातील सर्वात मोठा चंद्रपूरमध्ये
होता राहत आहे. नेमकं या संदर्भात काही बैठक झाली आहे का, काही निर्देश? आज बैठक घेतली. या अगोदर मी उदय सामंत साहेबांशी बैठक घेतली. पोंभुर्णा इथं 40,000 कोटीचा मित्तल उद्योग, मित्तल यांचा पुरात कारखाना यावा, जो देशातला नव्हे तर साधारणतः आशियातला मोठा आहे. आमच्याकडे पाणी आहे, जमीन आहे. आमच्याकडे आता रेल्वे लाईन टाकण्यासाठी अश्विनी वैष्णवजींना मी विनंती केली की मूळ ते पोंभुर्णा एक रेल्वे लाईन पाहिजे. सिगारी पाईपलाईनसाठी वनसचिवांना बोलवून त्यांनाही सांगितलं की आपल्याला सिगारी पाईपलाईन टाकता येईल का. आणि मी किसन रेड्डीजींना परवा भेटलो 25 तारखेला, त्यांनाही विनंती केली आहे. असं एकत्रितपणे मित्तल ग्रुपचा 40,000 कोटीचा कारखाना यावा आणि त्यातून रोजगार प्राप्त व्हावा. आणि या दृष्टीने मी चंद्रकांत दादा पाटलांना विनंती केली की या साऱ्यांना स्किल देण्यासाठी मूळमध्ये एक पॉलिटेक्निक कॉलेज व्हावं आणि त्याच्या जमीन, त्याच्या इमारती या पाहण्याचं कामही सुरू झालं. माझा प्रयत्न आहे की लवकरात लवकर पॉलिटेक्निक कॉलेज सुरू व्हावं. भाऊ, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि मंत्री दिलीप सोपल यांच्यावर आता ठपका ठेवण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आता ठपका ठेवण्यात आलेला आहे. आजच नाही, त्यावर काय प्रतिक्रिया. निर्णय देणारे स्वतंत्र न्याय्य व्यवस्था आहे. जर काही कमी जास्त असेल तर ठपका ठेवला जाईल. त्याच्यावर ठपका ठेवल्यावर कायद्याच्या चौकटीत जे काही असेल ती कारवाई होईल. भाऊ, हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजप नेहमीच आक्रमक असतं. आताच एक निर्णय आलाय न्यायालयाचा. अजमेर शरीफ दर्गा येथे हिंदू मंदिर असल्याचा दावा न्यायालयाने मान्य केलाय. हिंदू पक्षाची याचिका जी आहे ते न्यायालयाने मान्य केलेली आहे. नाही, मग याच्यात असं आहे, या देशावर आक्रमणकारी आलेत. हा देश सोन्याचा धूर, दुधाच्या नद्या, या देशाचं वैभव, या देशाची संस्कृती. तुम्हालाही माहित आहे की इंडस व्हॅलीमध्ये आजही आपण सांगतो जगातलं पहिलं पोर्ट इंडस व्हॅलीमध्ये आपण सिंधू संस्कृतीने केलं. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याच ठिकाणी जेव्हा औरंगजेब आले किंवा आक्रमणकारी आले, यांनी आमचं नुकसान केलं. आता त्या गोष्टीमध्ये कोर्ट योग्य पुराव्याने योग्य निर्णय देत आहेत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.